बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे। जातीपातीचं राजकारण सुरू आहे। जिल्ह्यामध्ये 2 समाजात दरी वाढली। विधानसभेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य। संतोष देशमुखांच्या सर्व आरोपींना पकडा, भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी। तर आम्हाला आता सहन होत नाही, न्याय द्या, देशमुख यांच्याकडून रोष व्यक्त। बीडमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिक कराडचं जास्त चालतं। वाल्मिक कराडवर कसं बोलावं असे मुंडेंपुढे आता अडचण। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची टीका। बीड आणि परभणीच्या घटनेवर विधिमंडळामध्ये चर्चा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणावर चर्चा। संतोष देशमुख सभ्य आणि गरीब होते, त्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही भांडतोय, कुणालाही सोडणार नाही असं फडणवीसांनी सांगितलंय। आमदार सुरेश धस यांची माहिती। बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणावर पंकजा मुंडे कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेल्या। वाल्मिक कराडच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली का? सुनील प्रभू यांचा सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित। तर मस्साजोग हत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा, सुनील प्रभूंची मागणी। परभणीच्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्या, तसंच सोमनाथ सूर्यवंशींच्या प्रकरणाचा तपास करा। सीबीआयकडून हा तपास करण्यात यावा, आमदार राहुल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायी शाहीन बागप्रमाणेच धरणं आंदोलन करणार। न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या आणि दोषी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। नागपुरातील संविधान चौकामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन। संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा ते विधान भवनापर्यंत विरोधकांचं आंदोलन। अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक। गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आज वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरामध्ये आंदोलन करण्यात येणार। संसदेबाहेर अमित शहांच्या विरोधामध्ये आंदोलन। आंबेडकरांवरील शहांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक। शहांकडून संविधानाचा अपमान। रामदास आठवले, चंद्रबाबू नायडू, चिराग पासवान हे आंबेडकर प्रेमी नेते भाजपसोबत राहणार का? आदित्य ठाकरे यांचा सवाल। माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं। काँग्रेसच आंबेडकर, संविधान, आरक्षण त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी आहे। पत्रकार परिषदेमध्ये अमित शहांचा पलटवार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल श्रद्धा असेल तर अमित शहांना मंत्रिपदावरून काढून टाकलं पाहिजे। अमित शहांनी राजीनामा द्यावा। उलट पंतप्रधान मोदींनी पाठराखण करण्यासाठी 6 ट्विट केले। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा निशाणा। सोलापूरमध्ये बाबासाहेबांवरील वक्तव्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन। त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लिलावासाठी उतरवला न गेल्यानं शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांचा रास्ता रोको। तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या। कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी विधानसभेत बरळले। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर बोलताना धक्कादायक वक्तव्य। बेळगाव आणि मुंबईची तुलना करणं चुकीचं। मराठी भाषिकांवर अन्याय। बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा, गुलाबराव पाटील यांची मागणी। विधान परिषदेची सभापती म्हणून राम शिंदे यांची एकमतानं निवड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राम शिंदेंचं अभिनंदन। नागपूरमध्ये आज रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बौद्धिक संपन्न। एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी हजेरी लावली। अजित पवार मात्र अनुपस्थित। दादांचे आमदार राजू कारेमोरे संघाच्या बौद्धिकला उपस्थित। संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच। रेशीमबागेमध्ये आल्यावर प्रेरणा मिळते, शिंदेंची प्रतिक्रिया। तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा संबंध कधीच संघाशी आला नाही, संजय राऊतांचं उत्तर। 2029ला स्वबळावर जाण्यासाठी भाजप सुरुवात करत असेल। मित्रपक्षांचं मतपरिवर्तन करण्याचा भाजपचा विचार असावा। भाजपनं संघाच्या बौद्धिकासाठी शिंदे आणि अजितदादांना दिलेल्या निमंत्रणावरून रोहित पवार यांचा टोला। नागपूर अधिवेशनादरम्यान नवीन मंत्री आणि आमदारांसोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं अध्यक्षांसोबत फोटोशूट। माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा देखील नावाची लावण्यात आली होती खुर्ची। पक्षांतर्गत नाराजीमुळेच भुजबळ मंत्रिपदापासून दूर। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काम केल्यानं नाराजी। भुजबळांना मंत्रिपद दिल्यास राजीनामा देण्याचा पदाधिकाऱ्यांनी दिला होता इशारा। संपूर्ण राज्यामध्ये जाणार, राज्यात ओबीसींचा एल्गार पुकारणार। आता रस्त्यावरची लढाई सुरू करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भुजबळांचा महायुतीला इशारा। उमेद प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या महिलांची भावना गवळी यांना मंत्रिपद देण्याची मागणी। शिंदे गटाकडून गवळींना मंत्रिपदाची संधी द्यावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी।
हिवाळी अधिवेशनामध्ये खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धुसर. मंत्र्यांनी शपथ घेऊन 4 दिवस उलटले, मात्र अद्यापही खातेवाटप नाही. अंतर्गत कलहामुळे खातेवाटपाला उशीर होत असेल. बहुमत मिळाल्यानं गांगरून गेले असतील. खातेवाटपावरून प्रकाश महाजन यांचा महायुतीला टोला. मनसेचे नेते प्रकाश महाजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला. प्रकाश महाजन अजित पवारांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल. एक मंत्रिपद राखीव यावर जयंत पाटलांनाच विचारा. दादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचं मिश्किल वक्तव्य. मिटकरी माझे हितचिंतक म्हणून चांगल्या भावनेने माझ्याबद्दल बोलता. मिटकरींच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य. ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर शिंदेंनी बॉस फडणवीसांना प्रश्न विचारावा. फडणवीसांनी ठाकरेंना फोन करून शुभेच्छा स्वीकारल्या. ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर शिंदेंनी केलेल्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर. ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी फडणवीसांची भेट घेतली. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवरील निमंत्रित सदस्यांबाबत भेट घेतली. कराड दक्षिणचे भाजपचे आमदार अतुल भोसले यांचं विधानसभेतलं पहिलं भाषण चर्चेत. कराडमधील झोपडपट्टी वासियांच्या घरांसह उद्योग आणि गुंतवणुकीबाबतचे मुद्दे विधानसभेत उपस्थित. मुंबईमध्ये एलिफंटाला जाणारी बोट बुडून मोठी दुर्घटना. 13 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 3 नौदलाचे कर्मचारी देखील. तर अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती. गेटवे ऑफ इंडियातील बोट दुर्घटनेमधील 2 प्रवासी अद्यापही बेपत्ता. 7 वर्षीय चिमुकल्यासह 43 वर्षीय व्यक्ती बेपत्ता. पोलिसांकडून शोधकार्य सुरू. मुंबईतील बोट दुर्घटनेमध्ये नाशिकमधील दाम्पत्यासह चिमुकल्याचा मृत्यू. एलिफंटा फिरण्यासाठी आलेल्या अहिरे कुटुंबावर काळाचा घाला. दुर्घटनेनंतर पिंपळगावमध्ये शोककळा. मुंबईतील कालच्या बोट अपघातानंतर आज सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन. गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये बोटनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यास सुरुवात. मृतांच्या कुटुंबियांविषयी माझ्या सहवेदना. गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं ट्विट. मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय बचाव निधीतून 2 लाखांची मदत जाहीर. तर दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना 50,000ची मदत. अपघातग्रस्त बोटीतून 101 जणांना बाहेर काढण्यामध्ये यश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. मृतांच्या नातेवाईकांना एकूण 5 लाखांची मदत जाहीर. मुंबईतील बोट दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार. बोट दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. बोटीमध्ये नियमानुसारच प्रवासी होते. नौदलाच्या बोटीनं प्रवासी बोटीला धडक दिल्यानंच अपघात. अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या मालकाचा आरोप. नौदलाच्या बोटीमधील नवीन इंजिनच्या चाचणीवेळी नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. भारतीय नौदलाकडून अपघाताबाबत स्पष्टीकरण. पुण्यामध्ये आजपासून हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. 19 ते 22 डिसेंबर दरम्यान महोत्सवाचं आयोजन. तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या यजमानपदासाठी पुजारी विवेक गंगणे यांची निवड. 15 इच्छुकांमधून लकी ड्रॉ पद्धतीनं गंगणे यांची निवड. वन नेशन वन इलेक्शन विधेयकासाठी केंद्र सरकारकडून संयुक्त संसदीय समितीची स्थापना. प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह 31 सदस्यांचा समावेश. वर्धा जिल्हा सहकारी बँकेचा राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून आढावा. बँकेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. भोयर यांच्या सूचना. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकबाकीसाठी वसुली मोहीम. जिल्हा बँकेकडून 60 कर्जदारांना जप्तीची नोटीस. सारथी संस्थेतर्फे मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीसाठीची यादी समोर. 5 महिन्यांच्या विलंबानंतर राज्य सरकारकडून 44 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर. वर्धा जिल्ह्यातील 316 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढली. जिल्ह्यामधील 8ही तालुक्यात सोडत काढली. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे फडणवीसांकडे मागणी. निर्यात शुल्क कमी न केल्यास कांदा दर कमी होण्याची शेतकऱ्यांना भीती.